आपला धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। इंजिनियर राजेंद्र चिंदू चितोडकर विद्यानगरचे अभियंता यांच्या सेवानिवृत्ती समारंभ केशरानंद गार्डन या ठिकाणी सर्व अभियंता अधिकारी व कर्मचारी यांनी केलं जंगी सत्कार। नूर ऑप्टिकल चष्मा घरचे उद्घाटन माननीय जयंतजी पाटील राष्ट्राध्यक्ष यांच्या हातून राजेंद्र चिंदू चितोडकर विद्यानगरचे अभियंता यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचा कार्यक्रम केशरानंद गार्डन या ठिकाणी संध्याकाळी सर्व अभियंता व अधिकारी व कर्मचारी यांच्या हातून सत्कार समारंभ आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोहनकर साहेब होते। केडी पवार साहेब, दिनेश पाटील, शिंदे साहेब, कोतवाल साहेब, चौधरी साहेब, जाधव साहेब त्यांची टीम, सर्कल ऑफिसचे पाटील साहेब त्यांची टीम, विद्यानगरीचे सब स्टेशनचे कर्मचारी, डी देवरे, DS शिंदे, सैंदाने, विश्वास फुलगारे, NS वाघ, श्रीपाद शिंदे, शशिकांत माडी, केशव शिंदे, चित्ते नाना, सय्यदबाई, ऑपरेटर वानखेडे, ऑपरेटर चव्हाण, ऑपरेटर ज्ञानेश्वर सैंदाने आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। चितोडकर साहेब यांचे हलाखीचे जीवन लहानपणापासून गेल्यावर त्यांना फक्त परिस्थितीनेच सर्व काही शिकवले। त्यांनी सामाजिक, आर्थिक, पतसंस्थेत आदी ठिकाणी आपले कार्य सुरू ठेवून अभियंत्याची जबाबदारी पार पडली। जीवनात परिस्थिती सर्व काही शिकवून जाते। प्रत्येक बाबतीत त्यांनी पूर्णपणे लढा देऊन कामे पूर्णच केली। वाणी समाजासाठी भव्य अशी चितोड रोडला बिल्डिंगही उभारली। असे अनेक कामे त्यांच्या हातून कौतुकास्पद केलेले आहेत। बटासाहेबांच्या हाताखाली वाणी साहेबांच्या हाताखाली जे नवरत्न होते त्याच्यामध्ये चितोडकर साहेब सोबत बसलेले PG पाटील आहेर साहेब आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो आणि त्यांचं काम कोतवाल साहेब आणि त्यांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये आता फक्त मी आणि आहेर साहेब उरलो आहोत। त्यांचं काम कदाचित जवळून पाहणारे आम्ही दोघं आहोत। संघटना आणि सगळ्या अभियंत्यांना धुळे आणि नंदुरबार सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारे म्हणजे चितोडकर साहेब। पत्नीचं काम पाहिलेले आणि पत्नीचा चेअरमन त्यांच्या कृपेमध्ये मी 1 वर्ष राहिलेलो आहे। सगळ्यांना कामाविषयी शिकवणं आणि आपल्या संघटनेचं आणि पत्नीचं काम करताना आपल्या युनिटचं आपल्या कक्षाचं काम कुठलंही कमी पडणार नाही तेव्हाची टीम करत होती। ती वसुली असेल, लाईट मेंटेनन्स असेल, इतर कुठलंही काम असेल त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये स्पर्धा होती। त्यावेळेस त्या सब डिव्हिजनला प्रत्येक महिन्याला MPRची मीटिंग होत असते। त्याच्यामध्ये कनेक्शन किती दिले, पेडकंडी किती कमी झाले, नवीन किती आले, प्रत्येकाने काहीतरी 10-12 सब युनिट होते आणि प्रत्येकाने MPRच्या आपापल्या युनिटला मीटिंग व्हायची आणि प्रत्येकाने त्याचा हिशोब SDO समोर द्यायचा असतो आणि त्यामध्ये स्पर्धा मी कसं चांगलं काम करू। प्रत्येक मार्चला त्या युनिटची थकबाकी फक्त 1000 असायची त्यावेळेस। असं काम मी जवळून पाहिलेलं आहे आणि यांचं काम जे आहे संघटनेचं असेल, पत्नीचं असेल, त्यांची जी तडमड आहे ती फार मी जवळून पाहिलेली आहे। अशी माफी मागण्यासाठी म्हणून करायची झाली होती ना, त्यामुळे मी शतशः कंपनीतर्फे की माझ्यातर्फे माफी मागतो तुमची की तुमच्या नवऱ्याला खूप राबवलं। होऊ शकते तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त राबवलं, त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त राबवलं असेल कदाचित। पण एनिवे एवढं जे राबवलं त्याच्यामध्ये चांगलं सुंदर आपलं एक जीवनसुद्धा घडलं। सुंदर 3 पूल, IIT रिटर्न, अजून काय पाहिजे, डॉक्टर्स, सोशलमध्ये एक सामाजिक तुम्हाला एक स्थान मिळवून दिलेलं आहे। शेवटी या कंपनीतर्फे मिळवून दिलेलं आहे। तुमची मेहनत, कंपनी हे नाम मात्र आहे, शेवटी मेहनत तुमची आहे। जगामध्ये सगळ्यात वन ऑफ द बेस्ट मॅनेजर जर कोणी असेल
दिस इज अ होम मेकर. होम मेकर म्हणजे स्त्री, तुमची पत्नी, माझी पत्नी. त्याचे इतकं मॅनेजरियल ज्ञान, ते कधी कधी पुस्तक वाचत नाही, कुठल्या कॉलेजमध्ये जात नाही, काही नाही, तरी सुद्धा मॅनेजरियल असं कुठली क्वालिटी त्यांच्यामध्ये इनबिल्ट कसं काय येते ते खरं करत आहे. म्हणून मी इनबिल्ट म्हणजे कसं आहे, मॅनेजरियल क्वालिटी कशी काय. आता फॉर एक्झाम्पल, आता पवनीकर साहेब घरी गेले, आता पवनीकर साहेबांना चहा द्यायचा की पोहे द्यायचे ती ठरवते बरोबर, आहे की नाही. आबा गेले, तुमचे बाकीचे मित्र गेले, तर प्रत्येक म्हणजे कॅटेगराईज एक केलेलं असतं. याचं सर्व आणि सर्व मी क्रेडिट माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या कर्मचाऱ्यांना आणि माझ्या कुटुंबियांना देतो. मी याच्यात कुठेही कर्तृत्वान नाही असं या ठिकाणी नमूद करतो. हे सर्व आज आपल्याकडे सोपून देतो. जे काही मिळवलं हे सगळं तुमच्यामुळे मिळालं, जे काही केलं हे सगळं तुमच्यामुळे केलं, आणि जे काही करण्याचं राहिले ते मी सेवानिवृत्तीनंतर करणार. परमेश्वराने कुटुंबियाला स्थिर करण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावरच टाकली होती. 7 भावाचं कुटुंब, सर्वात प्रथम सेवेला लागलो. कोतवाल साहेबांनी खंत व्यक्त केली. त्यांच्यापेक्षा निश्चितच थोडेफार का होईना मार्क जास्त होते, परंतु परिस्थिती लाचाराची होती. परिस्थितीमुळे मी पुढे जाऊ शकलो नाही. कदाचित मी पुढे जाऊ शकलो असतो तर मी कोतवाल साहेबांसारखा आज कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत शिक्षणापेक्षा नोकरी फार गरजेची होती. परिस्थितीला सलाम करणं हे त्यावेळेचं भाग्य होतं, आणि त्या भाग्यातूनच आज जे काही आहे, मी कोणत्या पदावर निवृत्त होतो यापेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने निवृत्त होतो, हा सगळ्यात मोठा ठिकाण. तिरंगा चौकातील पूनम टावर 80 फुटी रोड येथे नूर ऑप्टिकल चष्माघरचे उद्घाटन माननीय जयंतजी पाटील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष यांच्या हातून करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माननीय राजवर्धन कदम बांडे हे उपस्थित होते. हा एरिया स्लम असल्याने या ठिकाणी सर्व गरीब वस्ती आहे. 400 रुपये दवाखान्याची फी महागाईच्या काळात परवडत नाही. या ठिकाणी फक्त 100 रुपयात स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून सेवा दिली जाईल आणि चष्मा हे माफक दरानेच उपलब्ध राहील. एक जनसेवा करणे आपलेही कर्तव्य आहे. म्हणून आम्ही नूर ऑप्टिकल्स चष्माघरचे नवीन शोरूम उपलब्ध करून दिलेले आहे. आम्ही सर्व जनतेस आवाहन करतो, एक वेळ या शोरूमला आवश्यक भेट द्या आणि आपले समाधान करावे, असे डॉक्टर संकेत पाटील, शाकीर शाह, बबलूबाई, रफिक शाह, युसुफ शाह, रियाज शाह, रफिक शाह यांनी आवाहन केले आहे. प्रमुख उपस्थिती नवाब बेग मिर्जा, भैया करणकाळ, शकील ईशा अन्सारी, गणेश मोरे आदि सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. गरीबों के लिए दवा खाना शुरू किया. गरीबों को आज 300-400 रुपये दवा खाने की फीस परवड़ती नहीं. उसके हिसाब से सिर्फ 100 रुपये में आँखों के स्पेशलिस्ट डॉक्टर और कम से कम खर्चे में ऑपरेशन की सुविधाएं रखी गई है और कम से कम दाम में चश्मा यहाँ मिलेगा. इसलिए गरीबों को, और ये बस्ती जो है ज़्यादातर गरीब लोगों की है, ये हिसाब से अच्छी क्वालिटी, अच्छे क्वालिटी में कम से कम दाम पे यहाँ चश्मा मिलेगा और बेहतरीन आँखों की सर्विस दी जाएगी. कौन सी जगह पे? इसलिए आज इस जगह पे जो हमारे प्रमुख पाहुने आए थे, जयंत पाटिल साहब, महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष, बाबा साहेब राजवर्धन जी कदम बांडे, और जितने जो भी आए उनका मैं बहुत धन्यवाद करता हूं. और उन्होंने हमारे को बहुत गाइडलाइन दी है कि भाई तुमने गरीबों की सेवा करेंगे, आगे हमेशा करते रहो, हम आपके साथ हैं. उन्होंने हमारे को आश्वासन दिए और कम से कम हम दाम में गरीबों का ऑपरेशन, गरीबों की आंखों का चेकअप. लोगों को अपील करो ना, ये कहाँ पे है? आपको अच्छी से अच्छी सेवा मिलेगी. आपसे हमारी गुजारिश है, विनंती है कि एक बार हमारे शोरूम को और हमारे दवाखाने को आके अवश्य और जरूर भेंट दें, तो आपको मालूम होगा कि यहाँ सर्विस कैसी मिल रही है. आपका पूरा समाधान और इत्मीनान यहाँ बोलने. ये जो हम बहुत अनुभवी, आज 50 साल के चश्मे के धंधे के लिए, और ये दुकान नूर चश्मा घर 80 फुट रोड, तिरंगा चौक, पूनम टावर में बनी हुई दुकान है. आप एक बार ये शोरूम को और दवाखाने को एक बार अवश्य आके मुलाकात करें और आपका समाधान करना हमारा काम है.